पोलीस अधिकारी जगन्नाथ कळसाईत यांच्यावर होणारे आरोप हे पूर्णपणे खोटारडेपणाचे असून लुमेवाडी येथील सर्व मुस्लिम समाज हा पोलीस अधिकारी जगन्नाथ कळसाईत यांच्या पाठीशी उभा असल्याचे माजी सरपंच उस्मान शेख यांनी प्रतिपादन केले। लुमेवाडी तालुका इंदापूर येथील हाजी हाफिज फत्ते मोहम्मद जोधपुरी बाबांच्या उरुसानिमित्त महाराष्ट्रभर गाजलेल्या कव्वाली जुगलबंदीचा कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश देण्याच्या उद्देशाने बावडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रशांत सलगर यांनी चढता सूरज धीरे धीरे ही कव्वालीचे गोड आवाजात गायन केल्याबद्दल दरगाह ट्रस्टच्या वतीने 100 रुपयांचे बक्षीस देण्यात आले। त्यामुळे पोलीस अधिकारी जगन्नाथ कळसाईत यांच्यावर अनेक खोटारडेपणाचे आरोप होत आहेत। हे सर्व आरोप हे खोटे असून कटकारस्थान करून पोलीस अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र आहे। अशा प्रकारचे कटकारस्थान करणाऱ्यांची नाव समोर आल्यावर त्यांची जागा आम्ही दाखवून देऊ असेही दरगाह ट्रस्टीच्या वतीने माजी आदर्श सरपंच उस्मान शेख यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। उस्मान शेख पुढे बोलताना म्हणाले की दरगाह ट्रस्ट व लुमेवाडी भाविकांच्या वतीने गेल्या 32 वर्षांपासून प्रत्येक वर्षी पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते कव्वाली कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येते। त्याच अनुषंगाने यावेळी देखील बावडा पोलीस स्टेशनचे जगन्नाथ कळसाईत व सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्ते कव्वालीच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले। त्यात वेगळे असे काहीच नाही। यावेळी माजी आदर्श सरपंच उस्मान शेख, रमजान जमादार, खुशालदीन शेख, शाही अली शेख, विद्यमान सरपंच सुनील जगताप, तंटामुक्ती अध्यक्ष जाकीर शेख, सलीम शेख, नसीर शेख, मंजूर अली मुलानी, शिबीर काजी, शाबन सय्यद, दादाभाई शेख, माजी उपसरपंच आदी सर्व दरगाह ट्रस्टी, आजी माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व लुमेवाडी ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। काल 13, 14 आणि 15 रोजी जोधपुरी बाबांचा सूफी हाजी फते मोहम्मद दरगाह जोधपुरी बाबा यांचा 32वा उरूस साजरा झाला आणि लाखोच्या संख्येनं संपूर्ण महाराष्ट्रातून, इतर राज्यातून, कर्नाटकमधून, इकडे राजस्थानमधून लाखो लोक आली होती आणि 14 तारखेला कव्वालीचा कार्यक्रम होता आणि आज 32वा उरूस काल झाला। तर 32 वर्ष झाली आम्ही पोलीस खात्याला मान दिलेला आहे की त्यांनी कव्वालीच्या स्टेजचं उद्घाटन करायचं आणि परत कव्वाली चालू करायची। तरी काही लोकांनी बावडा पोलीस स्टेशनचे हवालदार कळसाईत साहेब यांच्यावर काहीतरी तक्रार केल्याची आम्हाला कळाली। बरेच वर्ष 4-5 वर्ष झालं ते बावडा येथे कार्यरत आहेत आणि अशी 4-5 वर्षाला त्यांनी एवढं सहकार्य केलंय आणि एवढं म्हणजे कुठंही अनुचित प्रकार घडू दिला नाही किंवा कुठं तक्रार होऊन दिली नाही। हेच लोकांना, काही लोकांना बरं वाटलं नाही म्हणून त्यांच्या विरोधात कुणीतरी निनावी म्हणा की गोपनीय असं काहीतरी कव्वाली हे करताना त्यांनी ते सलगर साहेब कव्वाली म्हणत होते। चढता सूरज म्हणजे सर्व धर्मीय हे आहे, ती कव्वाली आहे। कुणा धर्मावर नाही, कोणावर टीका नाही, कोणावर कुठल्या ह्याच्यावर आधारित नाही, एक मनुष्य जीवनाच्या आधारावरती कव्वाली आहे आणि त्या कव्वाली सगळ्या गावकऱ्यांना पटली, सगळे जिथे जी भाविक होते त्यांना पटली म्हणून त्यांनी काय केलं, कळसाईत साहेब यांच्याकडे 100 रुपयाचं बक्षीस म्हणून दिलं। लोकांनी दिलं, तुम्ही द्या, तुमचा माणूस आहे। ती म्हणत होती मी वर्दीवर, मी काय वर्दीचाही काही तर प्रश्न नाही म्हणले, आमच्यातर्फे तुम्ही द्या असं लोकांनी, मुलांनी आग्रह धरला आणि कळसाईत साहेबाला त्यांना बक्षीस द्यायला लावलं। एवढं त्यांनी केलेलं आहे, बाकीचं कुठलाही प्रकार घडलेला नाही। लोकांनी विनाकारण पोलीस खात्याचे जे पोलीस हवालदार आहेत कळसाईत साहेब यांच्यावर खोटी तक्रार केलेली आहे। आम्ही पोलीस जरी असले तरी शेवटी ती माणूस आहे, भावना प्रत्येकाला असतात, परंतु ते नाकारत होते, मी नको, मी ड्रेसवर आहे, माझ्याजवळ नका। तर तरुण मुलं होती 100-200, त्याने म्हणले नाही साहेब, तुमच्या माणसाने एवढी कव्वाली चांगली गायलेली आहे, म्हणजे कव्वाली म्हणजे ज्याची कव्वाली नाही, गाणंच म्हटल्यासारखं त्यांनी म्हणलेलं आहे, तर तुम्ही तुमच्या हाताने त्यांना बक्षीस द्या अशी त्यांनी
मुलांनी सगळ्या इच्छा व्यक्त केली आणि त्या कव्वालीतून सगळा एकतेचा, सर्व धर्मांना एकतेचा संदेश गेला. युवा दर्पण लाईव्ह साठी बाळासाहेब सुतार, इंदापूर.